महाभारतातली एक कथा सांगतो तुम्हाला। महाभारतामध्ये असा एक प्रसंग आलेला आहे। पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवासाचा काळ होता आणि नियम असा होता, अज्ञातवासामध्ये जर पांडवांना ओळखलं तर परत 12 वर्ष वनवास आणि परत 1 वर्षाचा अज्ञातवास असा नियम ठरला होता। पांडवांचा 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाचा अज्ञातवासाचा काळ सुरू झाला। तो 1 वर्षाचा अज्ञातवासाचा काळ विराट नगरीमध्ये त्यांनी घालवला। आता दुर्योधन आहे, कपटी आहे, धूर्त आहे, त्यांना खूप ओळखण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला। दुर्योधनाला माहिती आहे पांडवांचा पत्ता कुठे आहे, माहिती आहे का? दुर्योधनाला माहित नाही, पण त्याला एवढं नक्की माहिती आहे आपल्या सभेतील जे पितामह भीष्म आहेत, पितामह भीष्माचार्यांना पांडवांचा नक्की पत्ता माहिती आहे, पण पितामह भीष्म आपल्या सांगणार नाहीत कारण ते पांडवांचे पक्षपाती आहे। मग तो धूर्त असताना दुर्योधन काय करतो, हस्तिनापुरामध्ये सभा बोलवतो। हस्तिनापुरामध्ये सभा बोलवल्यानंतर त्या सभेमध्ये प्रश्न करतो, ज्यांना कुणाला पांडवांचा पत्ता माहीत असेल त्यांनी पांडवांचा पत्ता सांगावा। आता सभेमध्ये असा नियम असतो, सभेमध्ये कधी खोटं बोलता येत नसतं, असा नियम आहे। सभेमध्ये खोटं बोलता येत नाही, सभेमध्ये खोटं बोललं तर नरकाला जावं लागतं। आता कोर्टामध्ये गीतेची शपथ घेऊन खोटं बोलतात तो भाग वेगळा, पण सभेमध्ये कधी खोटं बोलता येत नसतं। पितामह भीष्म होते, पितामह भीष्माचार्याने ओळखलं, दुर्योधना मला कळलंय म्हणे, तुला पांडवांचा पत्ता पाहिजे ना, सांगतो ऐक म्हणे। पितामह भीष्माचार्याने पांडवांचा पत्ता सांगितला। कसा सांगितला? जिथं पांडव राहतील तिथं कधी दुष्काळ पडणार नाही म्हटले, जिथं पांडव राहतील तिथं कधी अकाली मृत्यू येणार नाही, ना कोरोना नावाचा रोग येणार नाही। जिथं पांडव राहतील तिथली जी भूमी आहे ती पुण्यवान सुजलाम सुफलाम राहील।